आज आपला खूप खास बेत आहे, ठीक आहे, मुलांच्या आवडीचं. आणि आज भरपूर काही बनत आहे. खूप आता पीठ मळून घेते थोडं. छान बनायला लागलेत ना, एवढे म्हणजे एवढे काय सांगू शकत नाही बघा. मी तुम्हाला दाखवते बघा. नमस्कार सर्वांना, कशात या अनार खायला या. अनार के दाणे लाल खाने के लिए आ जाओ, ठीक आहे. तर मी खात खात फिरत आहे. आता ही साडी आणि काय कशी शिवलेली पण कपडे भरपूर आहेत आणि एवढे शिवलेत बघा. एवढे सगळे शिवलेले आहेत. साडीला पिको फॉल केलेले आहेत. त्यामुळे का नाही आता साडी आलेली मथुरेवरून, त्यांचे माप मी लिहून घेतलेले आहेत. कारण हे ड्रेस मटेरियल आहेत, ह्याला पण शिवून द्यायचं आहे मला. 3 ड्रेस मटेरियल आहेत, एकाच व्यक्तीचे लवकर द्यायचे आहेत. त्यात गायू बघा किती लाडाला आली बघा. काम करून देते का बघा गायू. चोरी से बना रही हूँ. तर पिलूचा ब्रेक झालेला आहे. किशा फेस दिखाव. खेळतोय. केस धुतले, बेबी आहे उसके. तर चला आता जेवणाची तयारी करू. क्या नाम है उसका? चिकलेट पिकलेट. चिकलेट पिकलेट. अच्छा, बहुत सारे नाम हैं. मैंने स्वीटा रखा है. अच्छा, स्वीटा. हाँ, उसने भी स्वीटा ही रखा है. दीदी रखती है वही रख लेती है वो. चलो भाई वो खेलेगा, मैं तो चलो. हाँ हाँ, स्वीटा ही रखा है क्या तुमने अभी? हाँ. अच्छा चलो कोई बात नहीं. मैं स्वीटा का चेयर लाती हूँ. हाँ बघा खायला कसं देते. देखो स्वीटा की चेयर. स्वीटाची चेअर बघा तिची. तुम बैठा बिठा. अरे स्वीटा स्वीटा खूप छान बसली. पिलू देख लेना बेटा तुम्हारा. किशा वो क्या खिला रही है उसको? ले जाते हो तर चला आता मी कामाला लागते. इंडक्शनचा आवाज येत असेल. आपली बनलेली आहे भाजी. इंडक्शनचा भाप पडला ना, म्हणजे एका हातात मोबाईल पकडले त्यामुळं. तर कढीपत्ता आणायला लावलेला आहे आणि मी बनवलेली आहे आपली अशी बटाट्याची भाजी. त्याच्यामुळे आज डोसा, मसाले डोसा बनवायचा आहे. धूर निघतो, इंडक्शन बंद, ठीक आहे. आणि हे आता बनली भाजी आपली, ठीक आहे. बघू शकता टेस्टी टेस्टी भाजी बनलेली आहे. पाणी ह्याच्यातलं काढते आणि मसाल्याचा डबा वगैरे. कारण ते राहिलेलं जेवण आहे. गाई वगैरे आहेत ना त्यांना करण्यासाठी. तर बघू शकता मसाल्याचा डबा ठेवला. अरे यार, मसाल्याचा डबा ठेवला पण त्यात आपण पाहिजेच नाही. ये बोतल का ढक्कन नहीं निकाल के रख दिया क्या बेटा? पानी आज बनवायचा आपल्याला डोसा. डोशाचा तवा बघू आता किती आणि सगळे डोशाचे तवेच आहेत आणि डोशाचा तवा आणि कढई उतरून घेऊया. कढई इकडे टोपले ठेवण्यासाठी डबा घेऊया. जवळ थोडंसं बघू तुम्हाला कमी घेतो. हां, तर हे का प्याज घेतलाय मी. त्याला असं कापून घेते कांद्याला. अरे बापरे, उलटा चाकू चालत. कांद्याला असं घेते. एक ही पड के बता बेटा अभी पडाव. तर हे का असं त्याला घासण्यासाठी तव्याला. आणि आपला तवा पण आता गरम झालेला आहे. बेटर पण बनवून रेडी आहे डोशाचा. पण आता आपल्याला बनवायचं आहे. आपण टाकूया, ठीक आहे. ज़्यादा गरम करून ऑफ करू थोडासा.
ह्याच मेहनत करणार आहे गोड. ठीक आहे, ह्याच पोळीनं दुसरं काही वापरणार नाही. तर पाहू शकतो चिमटा कुठं आहे आपला, मी लई घासतो घुसतले. चिमटा कुठे गेला, इथं चिमटा आहे. तर आता हे जो मसाला, पिलू खाने वाली है क्या, एक मसाला बना दू. मसाल्याचं नको आता एक आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ चांगल्या प्लेटमध्ये. तर आपली दुसरा माझा काढायचा आहे हे पॅनचं का नाही हँडल तुटले. आता पलटण्याची वेळ आलेली आहे. वाव, बरं असं बनवत आहे डोसा. खूप दिवसांना आपण तवा यूज करत आहे आपला पॅन. तर हे आता दुसरी आहे ना नवीन ती काढते आणि असे सगळे हे बनवून घेते डोसे आणि कामं करत. कारण डोसा बनवायला टाइम लागतो ना. मग हे भांडी वगैरे ठेवायचं, बाटल्या पाण्याचं स्वच्छ धुवून भरायच्या आहेत फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. हे कांदा कसा ठेवते इथं. मी दोन्ही साईडला डोसा शेकत असते. ठीक आहे, मसाला जरी भरला तरी पण दोन्ही साईडला शेकते. आणि हो का आता हे काढला डोसा आपला असा. मसाला नको म्हणते भरायला. डोसा पातळ किती, ठीक आहे. असा बनला रेडी झालेला एक डोसा आपला फर्स्ट. ठीक आहे, आता बघा कांदा. मला काही त्यांनी सांगितलं होतं, जम्मूमध्ये टाकला होता व्हिडिओ त्यावेळेला, की येऊ त्याच्या वांग. ठीक आहे, वांग्याचं पण आपण ट्राय करू. पण कांद्यानेच करत असते पहिल्यापासून, वास येत नाही. ठीक आहे, कांद्याचा जर ज्याला ॲलर्जी असेल वगैरे, कांदा हे करून जातो ना. प्लेट घेते एखादी ठेवण्यासाठी. कांदा पण आहे हे होऊन जातो, निघून जातो. आपण असं फिरवलं तरी त्या डोश्यामध्ये कांद्याचा वास येत नसतो. ठीक आहे, तर चला हे का असं हळूहळू घ्यायचं. ह्याच घेणं फिरवते. पळी असली तुमची तरी फिरवलं तरी चालेल. आता मी असे सगळे बनवून घेते घरातली कामं करत. आता एक तर बघितलेलंच आहे का नाही. तर बघा करून पण दाखवते ना तुम्हाला. तर असं आहे हे का, असं हे डोसा आपला पातळ बनतो. हे बघा खूप पातळ बनतो. ठीक आहे, तर आता पलसरा पण काढला बरं का आपला. हे का बघू शकता दोन्ही झालेत आपले बनवून रेडी असे. आणि आता मी मोठा टाकलाय बघा, किती मोठा टाकलाय. खूप मोठा डोसा. आता लहान लहान कधी बनवत बसायचे. छान बनायला लागलेत नाही एवढे, म्हणजे एवढे काय सांगू शकत नाही बघा मी. एवढे छान बनायला लागले. सोनू पिलू गायू खातच आहेत. तर बघा गायूला माहीतच नाही ना कळतपणापासून. तर गायू एवढी मागं लागली ना, श्वास भाजी सगळीच घेऊन गेली. तर बघू शकता आता मी पलटते. तर बनलेले आहेत आपले डोसे एवढे, तुम्हाला दाखवते बघा. सगळे बनवून तव्यावर ठेवलेला आहे. झालं पाणी पेटे पेटे भरलेला पाणी. तर भाजी बघितलेलीच आहे तुम्ही. मम्मी क्लेचर दो ना जो आपके पास है. पिलूचा तकला झाला. किशा भाराच्या पडायला ती भारा डोसा सॉफ्ट आहेत एकदम. सॉफ्ट, इतके सॉफ्ट आहेत मग काय सांगू तुम्हाला. पातळ एकदम. तर चला आता पटकेसमध्ये घालून ठेवते सगळं. कारण त्यांनी सांगितलं मुलांनी की मम्मी तू हे करू नकोस, पाणी घ्यायचे आपल्याला, की आम्हाला डोसा ह्याच्यामध्ये भरू नकोस, काय मसाला ह्याच्यात भरू नकोस. त्यासाठी मी आता हे खाल्ले सोडून पिलू काय ठिकाणी काय पोट भरून खाल्ले. असा राणीचा काढते डोसा पण, मसाला पण भरून देते आणि श्वास पण घेते त्याच्यासोबत. मुलं श्वास पण घेते. तर या खायला तुम्ही पण खायला घ्या. धन्यवाद.